ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 3 कर्मयोग भाग 3 ओवी क्रमांक 101. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. पहा, तुमचे प्रत्यक्ष सुदैवच सर्व सुखसमृद्धी बरोबर घेऊन तुमच्या मागोमाग तुमचा शोध घेत येईल. ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्त जरी स्वधर्मे कनिरत वर्ताल बापा. बाबांनो, जर तुम्ही स्वधर्माच्या ठायी निष्ठा ठेवून राहाल तर सर्व परीने सुखी संपन्न होऊन क्लेशरहित आणि निरीच्छ व्हाल. का जालिया सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांच्या. परंतु सर्व प्रकारची वैभव संपन्नता प्राप्त झाली असता जो विषयाच्या गोडीला लुब्ध होऊन इंद्रियांच्या उन्मत्तपणाला वश होईल, तिही यज्ञ भाविकी सुरी जेहे संपत्ती दिधली पुरी तया स्वमार्गी सर्वेश्वरी न भजेल जो. आणि स्वधर्म यज्ञानी प्रसन्न होऊन देवांनी जे हे संपूर्ण वैभव दिले त्या योग्य मार्गाने जो परमेश्वराला भजणार नाही, अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे विमुखू होईल गुरुभक्ती आदरू न करील अतिथी संतोषू ने देईल ज्ञाती आपुलिये. ऐसा स्वधर्मू क्रिया रहितू आथिलेपणे प्रमत्तू केवळ भोगासक्तू होईल जो. जो अग्निमुखात आहुती देणार नाही, देवताचे आराधन करणार नाही किंवा ब्राह्मणांना यथाकाळी भोजन घालणार नाही, जो गुरुसेवा करणार नाही, अतिथीचा सत्कार करणार नाही, आपल्या जाती गोताचा संतोष राखणार नाही, असा जो स्वधर्माचार अनुरूप कर्मे करणार नाही, संपन्नतेने उन्मत्त होऊन केवळ सुखोपभोगात मग्न होऊन राहील, तया मग अपाओ थोरू आहे जेने ते हातीचे सकळ जाये देखा प्राप्तही न लाहे भोग भोगू. ज्याने त्याला पुढे मोठा घात होईल, हाती आलेले सर्व वैभव संपन्नता नष्ट होईल आणि प्राप्त झालेले सुखोपभोगही भोगायला त्याला मिळणार नाहीत. जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासू न करी कानि दैवाचा घरी न राहे लक्ष्मी. ज्याप्रमाणे आयुष्य संपलेल्या देहात चैतन्य राहत नाही किंवा दैवहीनाच्या घरी वैभव लक्ष्मी राहत नाही, तैसा स्वधर्मो जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. जैसा दीपासवे हरपला प्रकाशुजाय. ज्याप्रमाणे स्वधर्म आचरणाचा लोप झाला की सर्व सुखाचे आश्रयस्थान नाहीसे होते. जसा दिवा मालविल्यावर त्याचा प्रकाश तत्क्षण नाहीसा होतो, तैसी निजवृत्ती जेथ सांडे तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे. आईका प्रजा हो हे पुढे विरंची म्हणे. याप्रमाणे जेथे स्वधर्म आचरण सुटते तेथे आत्मस्वातंत्र्य राहू शकत नाही. ब्रह्मदेव म्हणतात,
लोक हो, हे नीट ऐका. म्हणून स्वधर्मू जो सांडिल, तया ते काळू दंडिल. चोरू म्हणून हरिल, सर्वस्व तयाचे. मग सकळ दोष भवते, गिवंसोनी घेती तयाते. रात्री समयी स्मशानाते, भूते जैसी. म्हणून हे प्रजाजन हो, जो स्वधर्माचा त्याग करील त्याला काळ शिक्षा करील, आणि तो चोर आहे असे समजून त्याचे सर्वस्व हिरावून घेईल. ज्याप्रमाणे भूते रात्रीच्या वेळी स्मशानात प्रकट होऊन त्याला घेरतात, त्याप्रमाणे सर्व दोष पापे त्याला शोधून त्याच्या भोवती गोळा होतात. तैशी त्रिभुवनीची दुःखे आणि नानाविधे पातके. दैन्य जात तितुके, तेथेची वसे. ऐसे होय तया उन्मत्ता, मग न सुटे बापा रुदता. परिकल्पांतीही सर्वथा प्राणीगण हो. त्याप्रमाणे त्रैलोक्यात असणारी सर्व दुःखे, अनेक प्रकारची पातके आणि सर्व दैन्ये त्याच्या जवळ राहतात. प्रजाजन हो, त्या उन्मत्त पुरुषांची अशी स्थिती होते. आणि मग बाबा कितीही आक्रोश करून रडला तरी त्याची कल्पांतापर्यंत सुटका होत नाही. म्हणून नीचवृत्ती हे न संडावी, इंद्रिये बरळो नेदावी. ऐसे प्रजांते शिकवी, चतुराननु. जैसे जळचरा जळ सांडे, आणि तत्क्षणी मरण मांडे. हा स्वधर्मो तेणे पाडे, विसंबू नये. म्हणून तुम्ही समजती, आपुला लिया कर्मी उचिती. निरत भावे पुढत पुढती, म्हणीपत असे. म्हणून स्वधर्म आचरण सोडू नये, इंद्रियांना उन्मत्त होऊ देऊ नये, असा ब्रह्मदेवाने प्रजाजनांना उपदेश केला. ज्याप्रमाणे पाण्यात जीवन जगणाऱ्या जलचरांचे पाणी नाहीसे झाले तर त्या क्षणी मरण ओढावते, त्याप्रमाणे स्वधर्माचरणाच्या त्यागाने मनुष्याचा नाश होतो. म्हणून त्याने स्वधर्म आचरण सोडू नये. याकरिता तुम्ही सर्वांनी आपापल्या विहित कर्माचरणामध्ये तत्पर असावे, हेच पुन्हा पुन्हा सांगतो. देखा विहित क्रियाविधी, निर्हेतुका बुद्धी. जो असतीये समृद्धी, विनियोगू करी. पहा, जे निष्काम बुद्धीने शास्त्रवचनानुसार सांगितलेल्या योग्य स्वधर्म कर्माचरणात आपल्या संपत्तीचा विनियोग करतो. गुरु गोत्र अग्निपूजी, अवसरी भजे द्विजी. निमित्तादिकी यजी, पितरो देशे. या यज्ञक्रिया उचिता, यज्ञेशी हवन करिता. हुतशेष स्वभावतः उरे जे जे. गुरु, गोत्र, अग्नी, गाय यांचे जो पूजन करतो, योग्य काळी ब्राह्मणांची सेवा करतो, पर्वकाळी पितरांच्या तृप्तीसाठी श्राद्धादी कर्मे करतो, अशा रीतीने स्वधर्माचरणाचा यज्ञ संपादून अग्नीत आहुती समर्पण केल्यानंतर जे यज्ञशेष सहजच राहील ते सुखे आपुला घरी. कुटुंबेसी भोजन करी, की भोग्यची ते निवारी. कल्मशाते, ते तो आनंदाने आपल्या घरी कुटुंबासह सुखाने सेवन करतो, कारण ते शेव्य त्याच्या पापाचा नाश करते. ते यज्ञावशिष्ट भोगी, म्हणून सांडिजे तो अघी. जयापरी महारोगी, अमृत सिद्धी. ते यज्ञ करून राहिलेले तो सेवन करतो, म्हणून ज्याप्रमाणे अमृत प्राप्त झालेल्याला महारोग सोडून जातात, त्याप्रमाणे
महापातके त्याला सोडून जातात. की तत्वनिष्ठ जैसा नागवे भ्रांतिलेशा, तो शेषभोगी तैसा ना कळे दोषा. अथवा ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ पुरुष किंचितही भ्रमाला वश होत नाही, त्याप्रमाणे यज्ञ वशिष्ठ सेवन करणारा पापाच्या तडाख्यात सापडत नाही. म्हणून स्वधर्मे जे अर्जे, ते स्वधर्मेची विनियोगिजे, मग उरे ते भोगिजे संतोषेशी. म्हणून स्वधर्माचरण करून ते संपादन केले जाते, त्याचा स्वधर्माला अनुसरून व्यय करावा आणि शिल्लक राहील त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. हे वाचुनी पार्था, रहाटो नये अन्यथा, ऐसी आद्य हे कथा श्री मुरारी सांगे. अर्जुना, म्हणून हा स्वधर्म यज्ञ केल्याशिवाय राहू नये, अशी ही पुरातन सृष्टीच्या आरंभीची कथा श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. जे देहीच आपण पे मानिती, आणि विषयांते भोग्य म्हणती, या परते न स्मरती आणिक काही. या शरीरालाच जे आत्मा मानतात आणि जगातील सर्व पदार्थ केवळ आपल्या उपभोगासाठी आहेत असे म्हणतात, या पलीकडे त्यांना कशाचेही भान नसते. हे यज्ञोपकरण सकळ, नेन तसांते बरळ, अहम बुद्धी केवळ भोगू पाहती. असे बहकलेले लोक आपल्याजवळ असलेली संपत्ती नित्य यज्ञाचे साधन आहे असे न समजता त्या सर्व संपत्तीचा केवळ स्वतःसाठी भोग घेण्यास प्रवृत्त होतात. इंद्रिय रुची सारिखे, करविती पाकनिके, ते पापिये पातके सेविती जान. जे संपत्ती जात आघवे, हे हवन द्रव्य मानावे, मग स्वधर्म यज्ञे अर्पावे आदिपुरुषी. आपल्या इंद्रियांना रुचकर वाटतील असे उत्तम चटकदार अन्नपदार्थ सिद्ध करतात, परंतु ते पापी लोक पापच सेवन करतात असे तू समज. हा संपत्तीचा साठा स्वधर्म यज्ञातील आहुती देण्याची सामग्री आहे आणि स्वधर्मरूप यज्ञाच्या द्वारे ते परमेश्वराला म्हणजे आदिपुरुषालाच अर्पण करावे. हे सांडोनिया मूर्ख, आपण पेया लागी देख, निपजविती पाक नानाविध. जिही यज्ञ सिद्धी जाये, परेशा तोषु होये, तेहे सामान्य अन्न न होय म्हणून या तत्वाचा अव्हेर करून मूर्ख लोक आपल्यासाठी विविध प्रकारचे पक्वान्ने तयार करतात. ज्या अन्नाच्या योगाने यज्ञ सिद्धीला जातो आणि परमेश्वर संतुष्ट होतो, ते अन्न कमी महत्वाचे नाही. हे न म्हणावे साधारण, अन्न ब्रह्मरूप जाण, जे जीवन हेतू कारण विश्वायया. अन्नाला साधारण समजू नये, ते परब्रह्म रूप आहे हे लक्षात घे, कारण तेच सर्व विश्वाचे जीवन साधन आहे. अन्नास्तव भूते प्ररोह पावती समस्ते, मग वरिषु या अन्नाते सर्वत्र प्रसवे. अन्नामुळे प्राणी वाढतात. या अन्नाला पाऊस सगळीकडे उत्पन्न करतो. तया पर्जन्या यज्ञी जन्म, यज्ञाते प्रगटी कर्म, कर्मासी आदि ब्रह्म वेदरूप. त्या पर्जन्याची उत्पत्ती यज्ञापासून होते आणि कर्म यज्ञाला उत्पन्न करतात.
कर्मामुळे यज्ञ सिद्ध होतो आणि कर्माचे मूळ वेदरूप ब्रह्म होय. मग वेदांते परात्पर प्रसवतसे अक्षर, म्हणून हे चराचर ब्रह्मबद्ध. दूर आणि जवळ असणारे ब्रह्म ते वेदांना उत्पन्न करते. म्हणून हे स्थावर जंगम विश्व ब्रह्मात गोविलेले आहे. परी कर्माची मूर्ती यज्ञी अधिवासू श्रुती, ऐके सुभद्रापती अखंडगा. अर्जुना ऐक, परंतु कर्माची साक्षात मूर्ती असलेल्या यज्ञामध्ये वेदाचे निरंतर वास्तव्य असते. ऐशी हे आदि परंपरा, संक्षेपे तुझ धनुर्धरा, सांगितली या अध्वरा लागोनिया. अर्जुना, या स्वधर्म यज्ञाची ही मूळ पीठिका मी तुला अशा प्रकारे थोडक्यात सांगितली आहे. म्हणून समूळ हा उचितू स्वधर्मरूप क्रतू, नानुष्ठी जो मत्तू लोकीये. म्हणून जो उन्मत्त पुरुष या लोकांमध्ये उचित अशा स्वधर्म यज्ञाचे पूर्णपणे आचरण करणार नाही, तो पातकांची राशी जाण भार भूमिसी, जो कुकर्मे इंद्रियांसी उपेगा गेला. जो वाईट आचरण करून इंद्रियांचे केवळ लाड पुरवितो, तो पापाची रास असून भूमीला भार आहे असे तू समज. ते जन्म कर्म सकळ अर्जुना अति निष्फळ, जैसे का अभ्रपटळ अकाळीचे. का गळा स्तन अजेचे, तैसे जियाले देखे तयाचे. जया अनुष्ठान स्वधर्माचे घडे चिना. अर्जुना, जशी भलत्याच वेळी आकाशात आलेली ढगाची फळी निरुपयोगी असते, त्याप्रमाणे त्याचा जन्म आणि कर्म हे निरर्थक आहे. किंवा ज्याच्याकडून स्वधर्माचे आचरण घडत नाही, त्या पुरुषाचे जीवन शेळीच्या गळ्यात लटकत असलेल्या स्तनासारखे निरुपयोगी समजावे. म्हणून ऐके पांडवा, हा स्वधर्मो कवने न संडावा, स्वभावे भजावा हाची ऐकू. म्हणून अर्जुना, तू लक्षात घे की स्वधर्म कोणीही सोडू नये. या एका स्वधर्माचेच अनुष्ठान जीवेभावे करावे. हा गा शरीर जरी जाहले, तरी कर्तव्य वोघे आले. मग उचित का आपुले बोसंडावे. अरे, हे शरीर प्राप्त झाले आहे, तर कर्तव्य कर्म शरीराबरोबर ओघाने आलेच. तर मग आपणास विहित असलेले कर्म आपण का टाकावे. परिसपा सव्यसाची मूर्ती लाहोणी देहाची, खंती करीती कर्माची ते गावंढेगा. अर्जुना ऐक, मनुष्य देह प्राप्त झाला असताना जे कर्माचा कंटाळा करतात ते अडाणी आहेत. देखे असतेनी देह धर्मे, एथ तोची एकू न लिंपे कर्मे. जो अखंडित रमे आपण पाची, जे तो आत्मबोधे तोषला, तरी कृतकार्यू देखे जाहला. म्हणून सहजे सांडवला कर्मसंगू. जो आत्मस्वरूपात निरंतर आनंदाने मग्न होतो, तो एकच या जगात देह व्यापार चालू असतानाही कर्माने लिप्त होत नाही. कारण की पहा, तो आत्मज्ञानाने संतुष्ट होऊन कृतकृत्य झालेला असतो. म्हणून त्याचा कर्माशी संबंध सहजच सुटलेला असतो. तृप्ती झालिया जैसी, साधने सरती आपैसी. देखे आत्मतुष्टी तैसी
कर्मे नाही. पहा, ज्याप्रमाणे भूक तृप्त झाल्यावर स्वयंपाकाची साधने आपोआप बाजूला सरतात, त्याप्रमाणे आत्मानंदाच्या तृप्तीमध्ये कर्म संपून जातात. जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना, तवची यया साधना भजावे लागे. अर्जुना, जोपर्यंत आत्मज्ञानाचा उदय अंतःकरणात होत नाही, तोपर्यंत स्वधर्माचरणाच्या साधनाची खटपट करावी लागते. म्हणून तू नियतू सकळ काम रहितू, होऊन या उचितू स्वधर्मे रहाटे. म्हणून अर्जुना, तू निष्काम बुद्धीने निरंतर उचित स्वधर्माचे पालन करावेस. येथपर्यंत 150 ओव्या समाप्त झाल्या आहेत. या पुढील ओव्या आपण पुढच्या भागात म्हणजे 4थ्या भागात पाहूयात. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.